नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आणि नेहमीप्रमाणे गड किल्ल्यावरती फिरत असताना आज आपल्याला या ठिकाणी जुन्नरचा खरं तर मावळा मिळालेला आहे। जुन्नर तालुक्याला खरं तर ऐतिहासिक वारसा आहे, गणपती आहे आणि ह्या तरुणाने ह्या मावळ्याने खरं तर 2024 मध्ये संकल्प केलेला जो आहे गड किल्ल्यांचा, तर काय त्याचा संकल्प आहे आपण जाणून घेऊया त्याच्या। मराठी चॅनल मध्ये खरं तर तुझं स्वागत आहे आणि आज तू या मुळशी तालुक्यातील एक धनगड हा जो किल्ला एकुल्या गावाचा आहे त्या गडावरती आज तू आलेला आहे। काय सांगशील तू? माझं नाव विकास उल्हास काळे मित्रांनो, आणि मी 75 दिवसामध्ये 75 किल्ला करण्याचा विडा उचललाय। अरे वा। आणि हा माझा 25वा किल्ला आहे। घनगड 25वा दिवस 25वा किल्ला आहे आणि अजून माझे खूप किल्ले बाकी आहेत। मी गोव्यापर्यंत जाणार आहे आणि गोव्यावरून परत सह्याद्रीतून वरती येणार। सह्याद्रीचा पर्वतरांचा रांगा आणि या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये बसलेला हा धनगड किल्ला। ह्या धनगड किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला तह करण्याची वेळ आली होती, महाराजांनी गड किल्ले घेत असताना काही गमिनी काव्याने गड किल्ले घेतलेले आहेत, काही तह करून घेतलेले आहेत। तर त्या तहामध्ये असणारा हा एक धनगड किल्ला आहे आणि ह्याचं 32 किल्ल्यामधला हा एक। या किल्ल्याचं जे आहे वैशिष्ट्य की ज्या वेळेला महाराजांनी सुरत लूट केली, ती सुरत लूट केल्याच्या नंतर पुण्यापर्यंत लूट आणण्यात आली, परंतु पुण्यापासून ही लूट रायगडाला घेऊन जायचं होतं। रायगडाला नेत असताना महाराजांना ते मोठं एवढी लूट जी न्यायची ते न्यायचं कसं, तर त्यावेळेला ऐतिहासिकमध्ये इतिहासामध्ये त्याची नोंद आहे की मुळशीचा मावळा हा माझा विश्वासू आहे। त्यामध्ये आमचे आंग्रे असतील, बलकवडे असतील, मारणे असतील, मोवळा असतील, अनेक जे म्हणजे जे मुळशीतले जे मावळे आहेत तर ह्यांना हा जो भोर, वेल्ला आणि मुळशीचा जो सह्याद्रीचा जो तटबंध जे आहे 12 प्रांताची, तर ती ह्या 12 मावळ्यांनी जी आहे मुळशीतल्या ती सांभाळलेली। या ठिकाणी येताना जी सुरतवरनं जी केलेली लूट आहे ही ह्याच तामिनी घाटामधनं रायगडावरती नेण्यात आलेली होती आणि हा मुळशी तालुका एक त्यातला इतिहासाची नोंद। आणि तुला ह्या मुळशी तालुक्याच्या वतीने, माय मराठी चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। ज्या वेळेला तुझे 75चा शेवटचा किल्ला असेल त्यावेळेला तो रायगड असेल हे मला बोलायचं होतं, तूच बोलला। तो शेवटचा किल्ला तुझा रायगड असेल आणि ज्यावेळेला तू रायगडावरती तुझी शूटिंग करशील, तुझ्याकडे कॅमेरा पण आहे, त्यातली शूटिंग तुम्हाला पाठवशील। मी पुन्हा एकदा तुला माय मराठी चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। तारीख पण सांगतो तुम्हाला, 19 फेब्रुवारीला लास्ट किल्ला। क्या बात। 19 फेब्रुवारीला खरं तर जाणार आहे 75वा याचा शेवटचा किल्ला आहे। अनेकही पर्यटक या ठिकाणी गड किल्ले निसर्गप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत। क्वचितच असे मावळे खरं तर पाहण्यासाठी मिळतात आणि मुळशी तालुक्याच्याच वतीने तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। 19 फेब्रुवारीला तू रायगडावरती असशील, योग आला तर मीही तुला रायगडावरती भेटेल। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय शिवराय। चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।